संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करत आहेत। परवा जी कुडाळ आणि सावंतवाडी येथे ज्या सरपंचांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नाही तर तुम्हाला निधी देणार नाही, ज्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी जे कोण आहेत त्यांना गाडीतून कोंबून आणा, अशा प्रकारचं एका पालकमंत्र्यांनी सांगणं आणि पालकमंत्र्यांनी ज्या संविधानावरती शपथ घेतली, जी शपथ राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली, त्या शपथेत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, निष्ठापूर्वक श्रद्धेने कामे पार पाडीन, संविधान कायद्यानुसार सर्व स्तरावरील लोकांना निर्भयपणे निपक्षपणे बाळगता न्याय वागवून देईन। म्हणजे अशा पद्धतीची जी संविधानाने दिलेली शपथ, घेतलेली शपथ, राज्यपालांच्या उपस्थितीत झालेली शपथ, ही शपथ घेताना जी घेतली ती पूर्णतः पायदळी तुडवलेली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून वेळ पडल्यास त्यांच्याकडून कोणती कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आम्ही तयारी करत आहे। कारण अशा पद्धतीने आतापर्यंतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी पक्ष वाढवण्यासाठी अशा प्रकारची दादागिरी किंवा अशा प्रकारची मुजूरगिरी केलेली नाही। इव्हन त्यांचे वडील जरी असते, त्या वडिलांबरोबर आम्ही काम करताना त्यावेळेची असलेली जनता दल किंवा काँग्रेस या लोकांना प्रेमाने आधी त्यांच्या मुलांना, तरुण पिढीला, नंतर वृद्ध पिढीला आम्ही पक्षाचं काम करायला लावलं, म्हणूनच त्यावेळेची शिवसेना वाढली। तर अशा पद्धतीने निधी देणार तरच तुम्ही या उभाटाला निधी देणार नाही किंवा असलेल्या महायुतीला देणार नाही, म्हणजे एका बाजूनी विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम भाजपचा मंत्री करतोय। आणि भाजप संविधान मधल्या काळात नॅरेटिव्ह संविधानाबद्दल केल्यामुळे तुम्ही लोकसभेला निवडून आलात, तर संविधान संपवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने भाजपचे मंत्री करत आहेत, हे कालच्या त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे। आज खऱ्या अर्थाने मी सर्व लोकांना असलेल्या आमच्या लोकांना सांगेन की सध्या सरकारकडेच पैसे नाही आहेत। सरकारकडे पैसे नसल्यामुळे आज अजितदादांची तारेवरची कसरत चाललेली आहे बजेट करताना, ते वृत्तचित्रवाहिनीतून आम्ही बघतोय। कुठे लाडकी कोण मंत्री म्हणतोय महिलांचे आम्ही एसटीचे अर्ध तिकीट बंद करतोय, कोण मंत्री म्हणतोय महिलांना निकष आल्यानंतर त्यांचे लाडकी बहिणीचं आम्ही काम करणार आहे। जिल्ह्यात अशा प्रकारचा किती निधी आला आणि किती निधी हे आधी बघावं। आज त्यांच्या मतदारसंघातली 2 रेल्वे क्रॉसिंगची बिले, ब्रिज, जे आज वैभववाडी आणि कळसुली ही गेले 10 वर्ष करू शकले नाहीत, ते आणि काय निधी आणणार, कसला निधी आणणार, 400 कोटी आणून दाखवावे। जेव्हा जिल्हा नियोजनाचा गेल्या वेळेस ही ठेकेदारांची बिलं आहेत आणि जिल्ह्यातली जवळजवळ 225 कोटी रुपये ठेकेदारांची बिलं शिल्लक आहेत। अशा परिस्थितीत नव्याने कामं कोणती येणार, नव्याने कोणतं करणार हे कोण जाणे, पण अशा पद्धतीने दमदाटी करून पक्ष वाढवणं हे आम्ही आणून पाडणार। आणि अशा पद्धतीने कोणी जर कोंबून कोणाला नेण्याचा प्रयत्न केला जबरदस्ती, आणि जर आमच्याकडे तक्रार आली
तर आम्ही न्याय मार्गाने त्यांना धडा शिकवू आणि योग्य पद्धतीने शिवसेना स्टाईल आम्ही त्याला शिकवू.